Okay, mark your presentee. Okay, let's start. First, we will revise half of the part that we have completed, and the next part we will do. Okay. So our lesson number one was the post-World War political developments. Okay. In that we have completed the international relations through foreign policy and the interdependence. What is mean by interdependence? परस्परावलंबन कशा प्रकारे होतं सगळ्या देशांमध्ये ते आपण पाहिलेलं आहे. We have also seen the background of First World War and the Second World War and the countries involved in that. Okay, so now we will start with the Cold War. Yes, am I right? We have completed till here. You are also not going to remember because it has passed too much time. Yes, I couldn't arrange the lecture for us. So let's see what we can complete today. Okay, let's start. See, America and the Soviet Union, who were allies in the Second World War, become competitors as soon as the war got over. The cooperation between them gave to a rivalry. This rivalry occupied a period of 40 to 45 years of international politics. There was no open war between these two countries, but there was such tension in their relations that it seemed that a war would erupt any time. बघा, कोल्ड वॉर बघतोय आता आपण, म्हणजे त्याला शीतयुद्ध असं मराठीमध्ये म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्ध जे मित्र होते, फ्रेंड्स होते, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचं जेव्हा युद्ध संपलं तेव्हा ते युद्ध संपल्याच एकमेकांचे कॉम्पिटिटर झाले, स्पर्धक झाले. ओके, अँड आफ्टर दॅट त्यांच्यामध्ये जे एकमेकांबद्दलचं कॉपरेशन होतं, सहकार्य ते करत होते, त्याची जागा कोणी घेतली होती? त्यांच्यामधल्या कॉम्पिटिशनने घेतली होती. एक प्रकारची स्पर्धा त्यांच्यामध्ये चालू होती. ओके, मग आता या स्पर्धेने काय केलं? जागतिक राजकारणाचा 40 ते 50 वर्षाचा जो पिरियड होता, कालखंड होता, तो घेतला, व्यापून टाकला. आणि या देशांमध्ये जरी पूर्णपणे डायरेक्टली वॉर झाला नसला, उघड युद्ध झाले नसले, तरी त्या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि याच परिस्थितीला द कन्सेप्ट ऑफ कोल्ड वॉर इज यूज टू डिस्क्राइब द कंडिशन वेअर देर इज नो ऍक्च्युअल वॉर but there are such tensions in the circumstances that they may be responsible to cause war. मग याच कंडिशनला आपण कोल्ड वॉर म्हणायचं आहे, म्हणजे शीतयुद्ध. म्हणजेच काय? ऍक्च्युअल मध्ये ते युद्ध होणार नाही, पण त्या दोन देशांमध्ये एवढी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती की त्या एखाद्या युद्धाप्रमाणेच ती परिस्थिती होती. त्याला कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध असं म्हटलं जातं. In this period, America was already a superpower, but the Soviet Union also tried to become a superpower by making nuclear weapons and by increasing its military might. The struggle for power, arms race, then differences in ideologies, attitude of checkmating each other by strategizing and counter strategies gave rise to the Cold War. मग यामध्ये काय काय झालं? अमेरिका खूप मोठी सत्ता होती. अमेरिका हा देश एक महासत्ता म्हणून ओळखला जायचा. ओके, पण रशिया पण काही कमी नव्हती. जे सोव्हिएत युनियन म्हणजे सोव्हिएत रशिया हा देश सुद्धा काही कमी नव्हता. याने काय केलं? ऍटॉमिक बॉम्ब वगैरे अणुवस्त्र बनवण्याची तयारी सुरू केली आणि त्याने आपलं हे अणुवस्त्रे बनवून त्यांनी काय केलं? आपलं लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला. मग आता या दोन्ही देशांमध्ये काय होत होतं? एकमेकांना कसा शह द्यायचा, चेकमेट कसं करायचं एकमेकांना, डिफरन्सेस इन दी आयडिओलॉजीज, त्या दोघांमध्ये जे विचार प्रणाली होती त्याच्यामध्ये डिफरन्स होता. या सगळ्याने काय सुरुवात झाली? कोल्ड वॉरला सुरुवात झाली, शीतयुद्ध सुरू झालं.
मग आता या कोल्ड वॉरचे इफेक्ट काय झाले? हॅव यू अंडरस्टूड अबाउट द कोल्ड वॉर? शॅल आय मूव्ह टू द इफेक्ट्स? येस, हॅव यू अंडरस्टूड? काय होतं कोल्ड वॉर म्हणजे? ऍक्च्युअल युद्ध नाही झालं, ऍक्च्युअल वॉर नाही झाला, पण त्यांच्यातले डिफरन्सेस होते, त्यांच्यात जो तणाव होता तो वाढत गेला. ओके, देन येस, द इफेक्ट्स ऑफ द कोल्ड वॉर. क्रिएशन ऑफ मिलिटरी ऑर्गनायझेशन, लष्करी संघटना निर्माण होऊ लागल्या. ड्युरिंग द कोल्ड वॉर बोथ द सुपर पॉवर्स क्रिएटेड मिलिटरी ऑर्गनायझेशन. The respective superpowers took up the responsibility of the security of the country, joining the military organization led by them. बघा, मग या काळात काय झालं? दोन्ही जे देश होते त्यांनी स्वतःच्या लष्करी संघटना निर्माण केल्या, मिलिटरी पॉवर्स निर्माण केल्या, आणि त्यामध्ये जी राष्ट्र सामील होत होती त्या राष्ट्राचं संरक्षण करण्याची जबाबदारी, त्या राष्ट्राचं प्रोटेक्शन करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्पेसिफिक महासत्ता म्हणजे एक अमेरिका आणि एक सोव्हिएत रशिया यांनी घेतली. NATO, North Atlantic Treaty Organization, was a military organization under the dominance of America, while the Warsaw Pact was a military organization under the command of the Soviet Union. मग बघा, दोन लष्करी संघटना निर्माण झाल्या. फर्स्ट होती नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही कोणाची होती? अमेरिकेची होती. अमेरिकेचं डॉमिनन्स होतं त्याच्यावर, म्हणजे अमेरिका स्वतःचं प्रभुत्व त्याच्यावर गाजवत होती. तर वॉर्सो ही कोणाची सत्ता होती? कोणाची लष्करी संघटना होती? रशियाची, सोव्हिएत युनियनची. ओके, देन बायपोलरायझेशन ऑफ वर्ल्ड. The next effect is bipolarization of the world. During the Cold War, most countries of the world joined either of the two superpower blocks. Such a division of the nation of the world into group is bipolarization. The scope of the Cold War increased due to this. The sphere of tension spread. बघा, बायपोलरायझेशन म्हणजे पोलार म्हणजे काय? ध्रुव. जगाचं दोन भागात ध्रुवीकरण झालं. कसं बघा, या कोल्ड वॉरच्या काळामध्ये काय झालं? जगातील बहुतेक देश हे दोन महासत्तांच्या गटामध्ये सामील झाले. त्यांनी जॉईन केलं. एखाद्या देशाने अमेरिकेला जॉईन केलं, तर दुसऱ्या देशाने रशियाला जॉईन केलं. ओके, ते या दोन महासत्तांच्या गटामध्ये एकत्रित झाले, सामील झाले, त्यांनी त्यामध्ये भाग घेतला, आणि बहुतेक देशांची अशा या दोन गटात विभागणी झाली, म्हणूनच बायपोलरायझेशन ऑफ वर्ल्ड असं म्हटलं गेलं. ओके, सी, डू यू नो द कम्युनिस्ट revolution took place in the 1917 in Russia, and the Soviet Union came into being. In a short while, the Soviet Union came up as a superpower in international politics, but there were extreme differences between America and the Soviet Union. बघा, 1917 मध्ये काय झालं? रशियामध्ये कम्युनिस्ट रिव्होल्युशन म्हणजे साम्यवादी क्रांती झाली, आणि त्याच्यामुळे सोव्हिएत रशिया ही आंतरराष्ट्रीय राजकारणात महासत्ता म्हणून उभी राहिली. पण हळूहळू काय झालं? अमेरिका आणि या रशियामध्ये मतभेद वाढत गेले. द USA वॉज अ डेमोक्रेटिक स्टेट advocating capitalism, while the Soviet Union advocated socialism and one party authoritarian system. Both the superpower wanted to expand their own dominance in the world. America wanted to spread capitalism, while the Soviet Union wanted to spread socialism. बघा, अमेरिका कॅपिटलिझमचा पुरस्कार म्हणजे भांडवलशाहीचा पुरस्कार करत होती, तर सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया हे कशाचा करत होती? सोशलिझम म्हणजे समाजवादाचा पुरस्कार करत होती. अर्थातच एकाच देशाला स्वतःचं वर्चस्व गाजवायचं होतं, त्यामुळे यांच्यामध्ये हा वाद होत गेला. Both countries started making efforts to pull smaller countries into their respective blocks in order to increase their hegemony. As a result, Europe was ideologically divided. Western European countries joined the bloc led by America, while the Eastern European countries joined the bloc led by the Soviet Union. These superpowers espoused the policy of extended military and economic help to the countries in their respective blocks. बघा काय झालं? त्यानंतर साहजिकच स्वतःचं वर्चस्व गाजवावं असं प्रत्येक देशाला वाटत होतं. मग या दोन्ही महासत्तांनी काय केलं?
लहान लहान जे देश होते त्यांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केला. आपल्या गटात खेचण्याच्या प्रयत्नाने त्यांनी सुरुवात केली. मग काय झालं, जे पश्चिम युरोप मधले देश होते, वेट ओके, पश्चिम युरोप मधले जे देश होते, जे वेस्टर्न होते, ते कोणाच्या गटात सामील झाले, अमेरिकेच्या. आणि जे पूर्व युरोप मधले होते, जे ईस्टर्न युरोप मधले जे राष्ट्र होती, जे नेशन्स होते, ते सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये सामील झाले. आणि या देशांनी कोणत्या करारावर त्यांना सामील करून घेतलं की आम्ही तुम्हाला मिलिटरी प्रोटेक्शन देऊ. देन आफ्टर दॅट आर्म्स रेस. The superpowers started producing arms on the large scale to outsmart each other. There started a rivalry to make more and more destructive weapons and to acquire the technology required for the same. But soon both the superpower realized that the arms race may endanger international peace. Hence, efforts towards arms control and disarmament also happened during this period. बघा, मग नंतर काय झालं, आर्म्स रेस म्हणजे शस्त्रांची स्पर्धा सुरू झाली. या दोन्ही महासत्तांना काय करायचं होतं, एकमेकांना चेकमेट शह देण्यासाठी त्यांना काय करायचं होतं, खूप जास्त शस्त्र निर्माण करायचे होते आणि ते देश करू सुद्धा लागले. आणि त्याच्यानंतर काय झालं, हे शस्त्र बनवण्यासाठी त्यांना एक नवीन टेक्नॉलॉजी शिकणं खूप गरजेचं होतं. मग ही नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी सुद्धा त्या दोन देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली. पण नंतर त्यांना ही जाणीव झाली की जर आपण ही आर्म्स रेस चालूच ठेवली, शस्त्र निर्माण करण्याची स्पर्धा चालूच ठेवली, तर जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, हेच efforts towards arms control disarmament also happened during this period. मग त्यांनी हे शस्त्रीकरण करण्याचं थांबवलं, ते प्रयत्न थांबवण्यात गेले. क्रिएशन ऑफ रिजनल ऑर्गनायझेशन, प्रादेशिक संघटना कशा प्रकारे निर्माण झाल्या. डेव्हलपिंग नेशन्स क्रिएटेड regional organization at the regional level in order to ensure mutual cooperation in the context of the superpower rivalry. बघा, महासत्ता होत्या, या महासत्तांमध्ये स्पर्धा चालू होती आणि या महासत्तांच्या स्पर्धेत जे डेव्हलपिंग कंट्रीज होते, डेव्हलपिंग नेशन, विकसनशील जी राष्ट्र होती, त्यांनी एकमेकांना मदत करण्यासाठी काय केलं, रिजनल ऑर्गनायझेशन निर्माण केल्या, प्रादेशिक संघटना निर्माण केल्या. They felt that economic development was more important. European countries came together and formed the European Economic Community, while the Southeast Asian countries like Singapore, Thailand, Malaysia, Indonesia, Philippines, etc. established the Association of Southeast Asian Nation. Okay, ज्याला एशियन असं म्हटलं जातं. मग यांनी काय केलं, आर्थिक विकास व्हावा असं त्यांना वाटत होतं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. मग युरोपमधील देशांनी या युरोपचं इकॉनॉमिक कम्युनिटी स्थापन केली. त्यामध्ये जे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत ते होते, लाईक सिंगापोर, थायलंड, मलेशिया. ओके, सॉरी, युरोपियन कंट्रीज एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी स्थापन केली. तर जे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज होत्या, जशा सिंगापोर, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया, यांनी असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन स्थापन केलं. ओके, गॉट टिल हियर, एव्हरीवन गेटिंग ना, यू आर गेटिंग ना. ओके, next, non-alignment. In the period of Cold War, while the world was becoming bipolar, there were some countries which did not want to join the superpower rivalry. Such nations decided to stay out of the Cold War rivalry. Their policy is known as non-alignment. Non-alignment was an important movement during the Cold War. बघा, non-alignment म्हणजे अलिप्त राहणे, अलिप्तवाद. बघा, जेव्हा हे कोल्ड वॉर सुरू झालं, त्या सुरू झाल्यानंतर काय झालं, एकीकडे जगाचं बायपोलरायझेशन होत होतं. अर्ध्या कंट्रीज अमेरिकेकडे जात होत्या, अर्ध्या कंट्रीज रशियाकडे जात होत्या. पण काही देशांचं काय होतं, त्यांना अलिप्त राहायचं होतं. या कोणत्याही महासत्तांमध्ये त्यांना जायचं नव्हतं, सामील व्हायचं नव्हतं. या राष्ट्रांनी काय केलं, या महासत्तांची जी स्पर्धा चालू होती त्यापासून वेगळं राहण्याचं ठरवलं
आणि त्यालाच आपण नॉन अलाइनमेंट, त्याच पॉलिसीला नॉन अलाइनमेंट असं म्हटलं जातं. And it was a very important movement during the Cold War. Now, non-aligned movement. आता त्यांनी मुवमेंट त्यांची कशा प्रकारची होती बघा. ही एक प्रकारची चळवळच होती, मुवमेंट होती. कारण महासत्ता होत्या दोन, अमेरिका आणि रशिया, आणि ह्या काय करत होत्या, जगातील प्रत्येक राष्ट्राला स्वतः सामील करून घेण्याचा प्रयत्न करत होता. आणि तरीही त्यांच्यापासून अलिप्त राहणं हे खूप कठीण होतं. तरी काही देशांनी ते करून दाखवलं. कशा प्रकारे बघा. The Asian and the African countries which became independent after the Second World War supported the idea of non-alignment. This movement started from 1961 under the leadership of India's Prime Minister Pandit Jawaharlal Nehru, President of Yugoslavia Marshal Tito, President of President of Egypt Gamal Abdel Nasser, then President of Indonesia Dr. Sukarno, and Prime Minister of Ghana Dr. Kwame Nkrumah. Okay, these are some countries, like you can say presidents' names are given. So India, then Yugoslavia, then Egypt, Indonesia and Ghana. हे असे देश होते जे या चळवळीमध्ये सामील झाले. म्हणजे त्यांनी काय केलं, रशिया किंवा अमेरिका या महासत्तांमध्ये सामील होण्याचं टाळलं. Then evolution of the non-aligned movement. The non-aligned movement has opposed colonialism, imperialism and the racism. बघा, जी अलिप्तवादी चळवळ होती नॉन अलाइनमेंट मुवमेंट होती, त्यांनी कोणकोणत्या गोष्टींना अपोज केलं, कोलोनियलिझम, इम्पेरियलिझम अँड रॅसिझम. ओके, या गोष्टींना त्यांनी काय केलं, अपोज केलं, विरोध केला. It has encouraged the resolution of international disputes by peaceful means. India led this movement under the guidance of Pandit Jawaharlal Nehru. India continued to actively support the movement afterwards as well. Even after the end of the Cold War, the importance of the movement has not reduced. बघा, मग यावेळी हे जे देश होते ज्यांना भाग घ्यायचा नव्हता, त्यांनी कॉलोनायलिझम म्हणजे वसाहतवाद, त्यानंतर इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यवाद आणि रेसिझम म्हणजे वंशवाद, या गोष्टींना त्यांनी विरोध केला. आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते पीसफुली, शांततामय मार्गाने सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे सगळं कोण करत होतं, कोणी याचं अध्यक्षपद स्वीकारलं होतं, गायडन्स कोण करत होतं लोकांना, पंडित जवाहरलाल नेहरू. ओके, हे करत होते. मग जरी कोल्ड वॉर संपलं होतं तरी या मुवमेंटचं महत्व कमी झालेलं नव्हतं. The non-aligned movement is based on eternal principle of humanism, global peace and equality. It has inspired the less developed countries to come together. मग ही जी नॉन अलाइन्ड मुवमेंट होती, जी काही अलिप्तवाद चळवळ होती, ही कोणत्या प्रिन्सिपलवर बेस्ड होती, ह्युमॅनिझम म्हणजे मानवतावाद, ग्लोबल पीस म्हणजे जागतिक शांतता आणि इक्वॅलिटी म्हणजे समानता, या गोष्टींवरती बेस्ड होती. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, या गोष्टींमुळे खूप देशांना एकत्रित येण्यासाठी इन्स्पिरेशन मिळत होतं, प्रेरणा मिळत होती. It has encouraged the resolution of international disputes by peaceful means while taking a firm stand on disarmament, fostering human rights. The non-aligned movement put forth the problem of poor, undeveloped countries firmly. This movement made a demand of a new international economic order. बघा, आंतरराष्ट्रीय जे प्रश्न होते, इंटरनॅशनल जे प्रॉब्लेम्स होते, ते शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी ही जी चळवळ होती यांनी पाठिंबा दिला होता, एनकरेजमेंट दिली होती. त्यानंतर मानवी हक्कांचं संरक्षण करणे, जे काही शस्त्र आहेत ते पूर्णपणे टाळणे, या सगळ्यांची भूमिका घेताना ही जी चळवळ होती तिने काय केलं, गरीब आणि जे अविकसित राष्ट्र आहेत, अनडेव्हलप ज्या कंट्रीज आहेत आणि जे पुअर राष्ट्र आहेत, त्यांच्यात जे प्रॉब्लेम्स होते ते ठामपणे मांडले
आणि एका नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी केली, जिला म्हटलं जातं न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर NIEO. Summarizing briefly, the significance of the non-aligned movement has not reduced even if the Cold War is over. It inspired the less developed countries to come together. It brought several new streams of economic and social changes into international politics. It gave these countries the confidence to assert themselves with self-respect in international politics. म्हणजे आता याची आपण थोडक्यात समरी केली तर जरी कोल्ड वॉर संपला असेल तरीही नॉन अलाइन मुवमेंट हिचं जे महत्व होतं ते कमी झालेलं नव्हतं. या मुवमेंटने काय केलं, जे लेस डेव्हलप कंट्रीज होत्या त्यांना एकत्र येण्यासाठी इन्स्पायर केलं. तर पूर्ण सोसायटीमध्ये इकॉनॉमिक आणि सोशल चेंजेस घडवून आणले आणि या सगळ्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये देशांना कॉन्फिडन्सने उभं राहण्याचा, कॉन्फिडन्सने स्वतःवर आत्मविश्वास ठेवण्याचा एक प्रकारचा विश्वास किंवा एक प्रकारची प्रेरणा या मुवमेंटनी सगळ्या देशांना दिली. देन एंड ऑफ द कोल्ड वॉर. हे शीतयुद्ध संपलं कशा प्रकारे? द कोल्ड वॉर दॅट हॅड डॉमिनेटेड इंटरनॅशनल पॉलिटिक्स since 1945 came to an end. It was an important event that happened towards the end of the last century. There were many reasons for the end of the Cold War as given below. जे काही 1945 पासून शीतयुद्ध चालू होतं ते थोड्या वेळाने संपुष्टात आलं आणि मागच्या सेंचुरीमध्ये या अगोदरच्या सेंचुरीमध्ये झालेली ही सगळ्यात महत्वाची घटना होती दोन देशांमधलं कोल्ड वॉर म्हणजे. आणि ते काही काळाने संपलं. त्यासाठी काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, काही रिझन्स आहेत. त्या म्हणजे द सोव्हिएत युनियन अडॉप्टेड द पॉलिसी ऑफ ओपनिंग अप द इकॉनॉमी. द स्टेट लूजन अप इट्स कंट्रोल ऑफ द इकॉनॉमी. सोव्हिएत रशियाने काय केलं, इकॉनॉमिक ओपनिंग अप द इकॉनॉमीची पॉलिसी अडॉप्ट केली, म्हणजे आर्थिक खुलेपणाचं धोरण त्यांनी स्वीकारलं. आणि त्याच्यावरून त्यांनी काय केलं, ते स्टेट लूजन अप इट्स कंट्रोल ऑफ द इकॉनॉमी. राज्याच्या अर्थव्यवस्थेवरचं त्यांचा कंट्रोल, त्यांचं नियंत्रण त्यांनी लूज केलं, शिथिल केलं. Then the then president of the Soviet Union, Mikhail Gorbachev, implemented the policies of perestroika, restructuring, and glasnost म्हणजेच ओपननेस, खुलेपणा. ड्यू टू these policies the control over the media reduced. Important changes took place in the political and economical spheres, that is these spheres were restructured. This gave impetus to democracy. सोव्हिएत रशियाचे त्यावेळेचे अध्यक्ष होते मिखाईल गोब्राचेव. यांनी काय केलं, पेरिस्ट्रोइका म्हणजे रिकन्स्ट्रक्शन आणि ग्लासनोट्स म्हणजे खुलेपणा, ओपननेस, ही ह्या ज्या पॉलिसीज होत्या त्या अंमलात आणल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, या पॉलिसीजमुळे काय झालं, जे माध्यमांवरचं नियंत्रण होतं ते कमी करण्यात आलं आणि राजकीय आणि आर्थिक या दोन्ही क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण बदल घडून आले. आणि त्यामुळे काय झालं, दिस गेव इम्पेटस टू डेमोक्रेसी. लोकशाहीकरणाला याच्यामुळे चालना मिळाली. As the East European countries under the influence of the Soviet Union adopted the capitalist and democratic paths, the regimes there changed. पूर्व युरोप, जे काही ईस्ट युरोपियन कंट्रीज होत्या, पूर्व युरोप मधले जे देश होते, हे सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली जे देश होते त्यांनी काय केलं, कॅपिटलिस्ट आणि डेमोक्रॅटिक पाथ्स अवलंबले, भांडवलशाही आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार केला. The Soviet Union disintegrated. The several new nations were created out of it. Russia was the biggest country in the Soviet Union. मग सोव्हिएत रशियाने काय केलं, डिसइंटिग्रेट केलं आणि त्यातून नवीन राष्ट्र निर्माण झाली आणि सगळ्यात मोठं राष्ट्र होतं, सगळ्यात मोठा देश होता रशिया. ओके, दिस वॉज द इफेक्ट्स ऑफ द कोल्ड वॉर. डू यू हॅव अंडरस्टूड देम क्लिअरली? Yes. Anyone has any doubt? You can ask. Have you understood the effects of Cold War? Okay.
Okay, now I think 2 or 3 points have left. Let's see. Okay, post Cold War world म्हणजेच कोल्ड वॉर नंतर पूर्ण जग कशा परिस्थितीत होतं. The Cold War became to an end with the disintegration of the Soviet Union, which till then had been a superpower. As a result, major changes took place in world politics. For example, America remained the only superpower in the world politics. बघा, सोव्हिएत युनियन याचं डिसइंटिग्रेशन झालं, ब्रेक झाली ती, त्यामुळे काय झालं, कोल्ड वॉर संपून गेलं आणि पूर्ण एकेकाळी ती महासत्ता म्हणून ओळखली जात होती. त्यामुळे काय झालं, जे काही जागतिक राजकारण होतं, इंटरनॅशनल पॉलिटिक्स होतं, त्याच्यामध्ये खूप मोठे चेंजेस घडून आले. जसं की जागतिक या राजकारणामध्ये, इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये अमेरिका ही एकच महासत्ता, सुपर पॉवर राहिली. अ कंडिसिव्ह atmosphere prevailed for the growth in trade and economic relations between and among the nations. Capital, labor, market and information circulated throughout the world. Ideas spread freely as well. मग नंतर काय झालं, राष्ट्रांमध्ये व्यापार, आर्थिक संबंध वाढायला सुरुवात झाली. भांडवल, बाजारपेठ, माहिती याचा जगभर प्रसार होऊ लागला आणि लोकांचे जे विचार होते, कल्पना होत्या, त्या सुद्धा एकमेकांसोबत ते वाटू लागले. As all nations of the world decided to give priority to trade relation, the idea of giving aid to other nations fell behind. Instead, efforts began to be made to establish economic relation. The description of a country which was opposed to another has now changed from enemy nation to rival nation. बघा, सगळ्याच राष्ट्रांनी काय केलं, व्यापारी संबंध वाढावे, त्यांना प्राधान्य मिळावं असं ठरवलं. त्यामुळे त्यांनी अन्य वेगळ्या राष्ट्रांना मदत करण्याची त्यांची कल्पना मागे पडली. त्याऐवजी त्या राष्ट्रासोबत आर्थिक संबंध कसा स्थापित करता येईल याचा प्रत्येक राष्ट्र विचार करू लागले. म्हणजेच पहिले आपल्या विरोधातील एखाद्या देशाला लोक शत्रू राष्ट्र असं म्हणायचे, पण आता स्पर्धक राष्ट्र म्हणजेच रायव्हल नेशन ही कन्सेप्ट आता लोकांनी स्वीकारली होती. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द युनायटेड नेशन हॅज इन्क्रीज. The United Nations now had to take more concrete steps to maintain global peace and security. मग आता संयुक्त राष्ट्रांची जबाबदारी वाढली होती, जगामध्ये शांतता राखणे, त्यानंतर सुरक्षितता ठेवणे, हे सगळेच कार्य, हे सगळेच प्रयत्न आता युनायटेड नेशनला करावे लागणार होते. Environmental protection, fostering of the human rights, gender equality and management of natural calamities now acquired a global dimension. पर्यावरणाचं रक्षण करणे, मानवी हक्क जोपासणे, स्त्री पुरुषांमध्ये समानता ठेवणे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे, या सगळ्या गोष्टींना एक ग्लोबल डायमेन्शन म्हणजे जागतिक स्वरूप प्राप्त झालं. देन व्हॉट इज ग्लोबलायझेशन? After the end of the Cold War, trade and economic relation between countries became more open. As been mentioned before, capital, labor, markets and information began circulating globally. The give and take of ideas among people all over and take of ideas among people all over the world grew. Due to the revolution in information technology, different events and development began to be known everywhere. The boundaries between nations did not remain as circumstant as they were before. बघा, या कोल्ड वॉर नंतर काय झालं, व्यापार आणि आर्थिक संबंध देशांमधले खुलू लागले. आणि जसं अगोदर सांगितलं गेलं आपल्याला की these things like लेबर, मार्केट, इन्फॉर्मेशन, कॅपिटल या सगळ्याची देवाणघेवाण होऊ लागली. लोकांमध्ये कल्पनांची, विचारांची देवाणघेवाण वाढली. आणि मेन थिंग वॉज ड्यू टू द रिव्होल्युशन इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, माहिती तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडून आली आणि जगाला सगळ्या घडामोडी एकत्र कळू लागल्या. The boundaries between nations did not remain as circumstant as they were before. अगोदर जशा देशांच्या सीमा पूर्वी महत्वाच्या होत्या, तशा आता महत्वाच्या राहिल्या नाहीत. All these processes are together called globalization. या सगळ्यालाच एकत्रितपणे ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण असं म्हणतात.
Just as globalization has brought us benefit, it has also caused losses. For example, as the economies of different countries got linked with each other, trade increased, economic unification grew. Plenty of products became available in the market, but at the same time, the gap between the poor and rich nation did not reduce. बघा, मग ह्या ग्लोबलायझेशनचे जसे फायदे होते तसे काही तोटेही झाले. जसं वेगवेगळ्या राष्ट्रांच्या ज्या इकॉनॉमीज होत्या, आर्थिक व्हॉट वी कॅन से अर्थव्यवस्था होत्या, त्या एकमेकांशी जोडल्या गेल्या, बरोबर. त्यामुळे काय झालं, इकॉनॉमिक युनिफिकेशन वाढलं, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, प्लेंटी ऑफ प्रोडक्ट बिकम अवेलेबल, बाजारांमध्ये वस्तूंची मुबलकता खूप झाली. पण त्याबरोबर काय झालं, गरीब आणि श्रीमंत देश होते, यामध्ये जी दरी होती, जो गॅप होता, तो भरून आला नाही. Okay, and here we have completed our lesson number 1. Have you understood clearly whatever we have learned? Yes. Shall we move to the question answer now? Okay. Choose the right option and rewrite the sentence. Tell me the option. A system of independent and sovereign states, political system, international system, social system, none of this. Yes, only Kadambari has written. Okay, a system of independent and sovereign states is called as international system. Then, second, the main responsibility of the United Nations to avoid war, independence of colonies, improving the economies of different nation, disarmament. What was the main responsibility of United Nations? Okay. Third, the Cold War ended with these events: establishment of the United Nations, disintegration of the Soviet Union, creation of military organization, Cuban Missile Crisis. Yes, I think it's B, disintegration of the, yes. Okay, good. Now, explain with reason whether the following statement are true or false. The League of Nations was established after the First Cold War. The League of Nations was established after a First Cold War. Sorry, First World War. Okay. Next, the world became unipolar due to the Cold War. Wrong. And what is the right one? You can unmute if you want to tell. Yes, the world became bipolar. Third, the policies of Mikhail Gorbachev gave an impetus to democratization. Yes, is it true? Then what is the right one? What is the right one then?
What's going on? Then how you said that it is a false one? आत्ताच तर आपण बघितलं. Okay. Okay. Explain the following concept. Cold War. Who will explain about Cold War? Yes, who will explain about Cold War? Cold War वर जर नोट लिहायला सांगितली तर काय लिहिणार त्याच्यामध्ये? चला पटकन. Am I supposed to show you the book? I will show you the book. Can you read? Be fast. Write your name in the chat box or just raise your hand. Yes, Vedant. A period in which there is extreme tension between USA and Russia, I mean Soviet Union, where there is a availability of war is known as Cold War. Okay. Kadambari, you have this subject in Marathi? Okay, so you can. Hello, ma'am. सांग. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत युनियन ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांशी स्पर्धक बनली. या दोन राष्ट्रात उघड युद्ध झाले नाही, परंतु तणावपूर्ण वातावरण राहिले. दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, शहकाटशह यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले. या युद्धजन्य परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. Yes, good. Next is non-alignment, ज्याला मराठीमध्ये आपण अलिप्ततावाद असं म्हणतो. Non-alignment. Who will? Yes, कादंबरी. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची दोन महासत्तांच्या गटात वर्गीकरण झाले. जगात असे काही देश होते की ज्यांना या कोणत्याच गटात सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धेतून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले. या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. परंतु अलिप्तता म्हणजे इतर राष्ट्रांपासून अलग किंवा तटस्थ राहणे नव्हे. Yes. Vedant, you want to tell in English? Okay, put on your mic. After the end of World War II, the South Asian and after the end of World War II, the Asian and African countries became free from the British rule. They did not want to join this rivalry, so they started a policy known as non-alignment. India was one of the members of the non-alignment policy. Okay. Next is interdependence. परस्परावलंबन. Interdependence. What about the others? Don't you got whatever I have taught? Vaishnavi, Vineet, Ayush. What happened? Okay, Kadambari. Sang. जगातील प्रत्येक देश दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असतात. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. गरीब राष्ट्रांना विकसित राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रांवर अवलंबून राहावेच लागते. कोणतेही राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनले आहे. Okay. Then bipolarization. द्विध्रुवीकरण.
येस कादंबरी. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियन अण्वस्त्रांची निर्मिती करून आणि लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनले. अमेरिका आधीच महासत्ता होती. या दोन महासत्तांच्या गटात जगातील राष्ट्रांची विभागणी झाली. या विभागणीला विध्रुवीकरण असे म्हणतात. येस. And the next is globalization, जागतिकीकरण. Okay, yes, Kadambari. Put on your mic. Yes, Kadambari, you can सोव्हिएत tell. युनियनच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. Your voice is breaking in भांडवल, between, श्रम, Kadambari. बाजारपेठा आणि लोकांचे विचार, कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांवर व प्रक्रिये Okay, good. Okay, fine. Yes. The next question is answer in brief. Okay, the fourth one is also there. Okay, this doesn't matter. Let it be. It's about your opinion. Let's say this one. The question number one, compare the First World War and the Second World War with the help of the following point. What you have to do over here, तुम्हाला पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यात कंपॅरिझन करायचं आहे आणि याच्यासाठी पॉइंट्स दिलेले आहेत. पिरियड म्हणजे कालखंड कधी झालं, त्यानंतर इन्व्हॉल्व नेशन कोणकोणती राष्ट्र होती त्यामध्ये, परिणाम काय झाले, व्हॉट वेर द इम्पॅक्ट्स अँड देन द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश आफ्टर द वॉर. युद्धानंतर कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या ते करायचं आहे. Can you do it? Can you fill this table? It is very easy. Just compare the First World War and the Second World War and write according to points. Period. Then the nations involved in that and what were the impacts of that. And after that, कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या ते लिहायचं आहे त्याच्यात. Can you do it? Yes? Am I audible? Okay. Next question is, what were the factors responsible for the end of the Cold War? हे कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध संपण्यामागची कारणं कोणती होती? येस कादंबरी. शीतयुद्धाची अखेर होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत ठरल्या. सोव्हिएत युनियनचे आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल झाले. गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रोइक व ग्लासनोस्त ही धोरण अंमलात आणल्यामुळे प्रसारमाध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. यामुळे राजकीय व आर्थिक धोरण क्षेत्रात बदल होऊन लोकशाहीकरणाला चालना मिळाली. सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली पूर्व युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे
तेथील राजवटी बदलल्या. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यामुळे अनेक नवी राष्ट्रे उदयास आली. ओके. सो व्हॉट अबाउट दी अदर्स? एक्झाम चालू आहे ना तुमची, काय लिहिणार तुम्ही एक्झामला? फर्स्ट लेसन तर कधीच झाला असेल तुमचा. ऍज यू आर सेइंग दॅट यू हॅव 3 and 4 लेसन्स फॉर युअर एक्झाम. येस, मग कधी करणार बाकीचे अभ्यास? आता शिकवलेल्या लेसनचं लक्षात राहत नसेल तर स्कूलमध्ये तर हे अगोदरच झाले असतील ना. व्हॉट यू आर गोइंग टू राईट इन युअर एक्झाम्स? Please be sincere to your studies. Okay, so we are stopping over here. Have you understood whatever we have done today? Everyone, any doubt? Okay, so if is it so, you have no doubt and you have clearly understood everything, we are going to stop over here. Okay, so bye bye, you can leave the class now. Thank you, bye bye.